चला आज आपण असे मस्त चमचमीत सोया किमा बघणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया. तर बघा, सोयाबीन घेतलेले आहे 1.5 वाटीभर. पाणी ठेवलेले आहे गॅसवर गरम करत. पाणी गरम होईपर्यंत आपण इथे पटकन बारीक कांदा कापून घेऊया. आणि कांदा, टमॅटो, कोथिंबीर जेवढं बारीक कापता येईल ना तेवढं बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, मी आता एवढं इथे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. एका साईडला पाणी पण गरम झालेलं आहे. तर हे आपल्याला 5 ते 6 मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे. बॉईल करून घेतलेलं आहे, पाणी काढून घेतलेलं आहे. आणि त्यातून बघा, मी हँड मिक्सरमधून ते फिरवून काढून घेते आहे. त्याच्यामध्ये एकदम छान असा तो खिमा तयार होतो सोयाबीनचा. तर आता पटकन आपण फोडणी देऊया. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, भरपूर असं लसूण, 2 मिरच्या त्याच्यावर बारीक कापून घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टॅमॅटो घ्यायचा आहे. टॅमॅटो पण एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा टॅमॅटो चांगला मऊसूद होण्यासाठी ना त्याच्यामध्ये बघा, मी मीठ ॲड केलेलं आहे. कांदा टॅमॅटो चांगला मऊसूद झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करतो आहे. किचन किंग मसाला घेतला आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, आपला घरचा मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करायचं. मसाले चांगले परतून झाले ना की त्यानंतर बघा, त्याच्यामध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी पण चांगलं ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि मसाले त्याच्यात चांगला एकजीव शिजवून घ्यायचे आहे. शिजवल्यानंतर बघा, जे आपण सोयाचा खिमा तयार करून घेतला आहे ना तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. मीठ आपण सोया शिजवताना पण ॲड केलेलं आहे थोडंसं आणि कांदा टॅमॅटो परतताना पण ते ॲड केलेलं आहे. बघा, मस्त असं व्यवस्थित मिक्स करून झालं. 1च मिनटं झाकून ठेवायचं. 1 मिनटानंतर बघा, सोया खिमा तयार. सोयाबीनचा खिमा एकदम मस्त चटपटीत तयार. हे पावाबरोबर एकदम भारी लागतं. पण आता काय आज मला पाव भेटले नाही म्हणून मी हे छान असे फुलक्यांबरोबर हे सर्व केलेलं आहे. गरम गरम फुलके तयार केले मस्तपैकी असे. आणि आता सोया खिमा त्याच्यावर आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहोत. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आवडल्यावर.